त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार। तदनंतर आपण पाहू शकाल ही जे पीच आपल्याला पाहायला मिळतं त्यासाठी ईश्वरजी आडळ जे सावरखंड येथून बिलॉंग करतायत आणि या एका व्यक्तीने मात्र रात्रंदिवस एक करून पीच तयार केलेला आहे। त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आपण करायचा आहे। खूप चांगली मेहनत त्यांनी घेतली या स्पर्धेकरिता, त्यांचे देखील मनस्वी आभार। पुढील आभार प्रदर्शनाकडे वळण्याआधी मी विनंती करतोय की जे पंच आहेत त्या पंचांना खूप दूरचा एकंदरीत प्रवास परिपूर्ण करायचा आहे आणि म्हणूनच आपण पंचांना या ठिकाणी निरोप देणार आहोत। मी विनंती करतोय आदरणीय विरलजी नायर साहेब, गजाननजी हिरेकर साहेब आणि जयेश मोरे साहेब आपण यायचं आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून 5 दिवसांमध्ये रणरणत्या रखरखत्या उन्हामध्ये अग्निदिव्य पेलण्याची खूप सुंदर भूमिका साकारणारे महाराष्ट्र टेनिस बॉल क्रीडा विश्वामधील दिग्गज पंचांकरिता जोरदार टाळ्यांचा गजर आपण करायचा आहे। विरलजी नायर आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि मी विनंती करतो या स्वागत सन्मानासाठी स्पर्धेच्या माध्यमातून सचिनजी रमेश पडवळे आपण आपल्या शुभ हस्ते पंचांना या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून सुयोग्य मानधन देऊन खूप छान पद्धतीने सन्मानित करायचं आहे। जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे। विरलजी नायर चांगलं व्यक्तिमत्व, महाराष्ट्र टेनिस बॉल क्रीडा विश्वामधील दिग्गज पंच म्हणून त्यांची ओळख। तदनंतर प्रशांत दादा आपण या आपल्या शुभ हस्ते गजानन हिरेकर यांचा शुभ सन्मान करायचा आहे। 5 दिवसांमध्ये खूप सुंदर पद्धतीने या पंचांची भूमिका ज्यांनी अदा केलेली आहे आणि त्यांचा शुभ सन्मान मात्र या ठिकाणी केला जातोय। प्रशांती गोवारी जे स्पर्धेचे प्रेसिडेंट आहेत प्रशांत शिवराम गोवारी, ब्रँड ऑफ सावरखंड यांच्या शुभ हस्ते गजाननजी हिरेकर यांचा शुभ सन्मान। पुढील स्वागत मूर्ती जयेशजी मोरे आपण या आपला देखील यथोचित असा सन्मान या ठिकाणी केला जाईल। स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगले साथ आणि पंचांची भूमिका त्यांनी अदा केली आणि त्याबद्दल STMPL आपले सदैव शतशः ऋणी असेल। खूप खूप धन्यवाद पंचांचे, मनापासून आभार स्पर्धेअंतर्गत आम्ही व्यक्त करीत आहोत आणि पुढील वाटचालीकरिता मनस्वी शुभेच्छा। तदनंतर या स्पर्धेच्या माध्यमातून जी मंडपाची आरस आपल्याला पाहायला मिळते अर्थातच देसले मंडप डेकोरेटर सातिवले यांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीचं रंगरूप या स्पर्धेला प्रदान करण्यात आला। एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्यांचा गजर आपण करायचा आहे। खूप छान पद्धतीने या 5 दिवसांमध्ये जी मंडपाच्या आरास या ठिकाणी करण्यात आले त्यांचे देखील खूप खूप आभार। या 5 दिवसांमध्ये स्पर्धेला थिरकवण्याचं कार्य ज्यांनी केलं अर्थातच डीजे ऑपरेटर किशोरजी वायडा आपण यायचा आहे। आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल। डीजे ऑपरेटर किशोर वायडा, ब्रँड ऑफ करळगाव आणि या प्रेक्षकांचं मन रिझवण्याचं कार्य ज्यांनी केलेलं आहे। आम्ही पुन्हा एकदा विनंती करतो जे संघमालक आहेत त्यांनी कृपया करून मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावा। बाळा पवार आपण या कृपया करून आपणास नम्र विनंती करतोय स्पर्धेच्या माध्यमातून डीजे ऑपरेटरचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करतोय। 5 दिवस सलग मैदानाला नाचविण्याचं कार्य ज्यांनी केलेलं आहे ब्रँड ऑफ करळगाव आणि त्यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय आदरणीय अजयदादा दाभाडे आपण आपल्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे। एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं। किशोरजी आपल्या पुढील वाटचालीकरिता अनेक अनेक शुभेच्छा। खूप चांगलं कार्य आपल्या माध्यमातून बघायला मिळालं, खूप खूप धन्यवाद। तदनंतर या स्पर्धेच्या माध्यमातून 5 दिवसांमध्ये गुणलेखकाची भूमिका ज्यांनी अदा केली त्यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत। अर्थातच रोशन जाधव आणि मंगेश जाधव आपण यायचं आहे मुख्य व्यासपीठासमोर। अप्रतिम आणि हा शुभ सन्मान परिपूर्ण करण्याकरिता रफ्तार का सौदागर अर्थातच ब्रँड ऑफ सावरखंड विराज दारवी आपण आपल्या शुभ हस्ते दोन्ही गुणलेखकांचा शुभ सन्मान करायचा आहे। मंगेश जाधव आणि रोशन जाधव एका बाजूने ब्रँड ऑफ मनोहर पाटील पाडा रोशन जाधव आणि त्याच्या साथीने मंगेश जाधव ब्रँड ऑफ तामसे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे या स्वागत सन्मानाकरिता। खूप चांगली साथ 5 दिवसांमध्ये
आपल्याला अनुभवायला मिळाले त्यांचे देखील खूप खूप आभार आम्ही व्यक्त करीत आहोत। पुढील स्वागत मूर्ती आहे ते पाटील नेटवर्क्स आणि त्यासाठी मी विनंती करतोय पाटील नेटवर्कच्या माध्यमातून टेक्निशियन साहिल विलास पटेल आपण या मुख्य व्यासपीठासमोर आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि हा स्वागत सन्मान परिपूर्ण करण्याकरिता स्पर्धेच्या माध्यमातून मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय ईश्वरजी वसंत बरड STMPL 2024 या स्पर्धेचे व्हाईस प्रेसिडेंट यांच्या शुभ हस्ते जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे। पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा 7ही खंडांमध्ये थेट प्रक्षेपित केली जाते त्यांचे देखील खूप खूप आभार या ठिकाणी आम्ही व्यक्त करीत आहोत। धन्यवाद। तदनंतर आता आपण विशेष विषयाकडे वळणार आहोत। मी विनंती करतोय प्रशांत दादा आपण आपलं जे प्रास्ताविक आहे या स्पर्धेविषयीचे जे मनोगत आहे त्या ठिकाणी जरूर व्यक्त करावं। आपला उद्देश काय आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ही स्पर्धा कशा रीतीने वाटचाल करेल आपण ऐकूयात या स्पर्धेचे अध्यक्ष महोदय प्रशांत दादा गोवार यांना। आदिवासी कला क्रीडा मंडळ मनोर विभाग 2024 सर्व स्टेजवर बसलेल्या सर्व मान्यवरांचं मी सहर्ष स्वागत करीत आहे। तसेच आम्हाला जे लाभलेले जे 12 संघ मालक आहेत त्यांचं सर्वांचं मी शब्दसन्मानाने स्वागत करतो आणि या 5 दिवसाच्या ज्या टुर्नामेंट आदिवासी प्रीमियर लीग आहेत त्या सुखरूपरित्या पार पडलेल्या आहेत। सर्वांनी चांगल्या प्रकारे सहभाग आणि चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आणि सर्वांनी सहकार्य केले त्याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि ही आदिवासी प्रीमियर लीग आपल्या 5 दिवसाची टुर्नामेंट व्यवस्थितरित्या पार पडली त्यामुळे सर्वांचं मी स्वागत करतो आणि माझ्याकडून काय चुका झाल्या असतील किंवा कमिटीकडून काय चुका झाल्या असतील तर सर्वांचा ऋणी आहे मी, कारण की एवढ्या मोठे टुर्नामेंट आयोजन नियोजन करण्यासाठी खूप मेहनत लागते आणि मेहनत करून सुद्धा कुठे ना कुठे काहीतरी थोडीफार तरी चुका होतात, पण तुम्ही सर्वांनी समजून घेतात यातच आमचं भाग्य आहे आणि तुम्ही असंच सहकार्य करत राहा। हे आपली प्रीमियर लीग आपल्याला सदैव अशी चालू ठेवायची, कारण आपल्या समाजाची आज सर्व ठिकाणी आपले टुर्नामेंट सर्व समाजाला चालू असतात, त्याच्यामुळे आपण ही आपल्या समाजाने कुठेतरी मागे पडले नाही पाहिजे, ही आदिवासी प्रीमियर लीग चालूच राहिली पाहिजे, त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावा। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जोरदार धन्यवाद प्रशांत दादा। हे होते या स्पर्धेचे अध्यक्ष महोदय ज्यांचं खूप चांगलं मनोगत आपण ऐकलं। बघा मी याआधी देखील उल्लेख केला होता की घरामध्ये संध्याकाळच्या प्रहरामध्ये जेव्हा आपल्याला जेवणाचा आस्वाद दिला जातो घरामध्ये, ते भोजन जे असतं ते आपण काही मिनिटांमध्येच अगदी फस्त करून टाकतो, परंतु ते भोजन बनवण्यासाठी आईने जी मेहनत घेतलेली असते ती फार कमी जणांच्या लक्षात येते। ही स्पर्धा नियोजित करण्यासाठी म्हणजे गेले 30 ते 40 दिवस स्पर्धेचे जे आयोजक आहेत अर्थातच प्रशांतदा शिवराम गोवारी, तदनंतर मुकेश जयराम गोवारी पोचाडे, ईश्वर वसंत बरड गोवाडे जे उपाध्यक्ष आहेत, खजिनदार हेमंत पांडुरंग गोवारी, तदनंतर सहखजिनदार सचिन रमेश पडवळे मनोर, अविनाश राजू पवार सचिव हालोले आणि अजय दामोद आभाडे, या सर्व आयोजकांनी गेले 30 ते 40 दिवस आपल्या आई वडिलांना आपल्या सौभाग्यवतीला सर्वांनाच वेळ कमी दिलेला आहे, परंतु खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला तर ही गोष्ट एवढ्यासाठीच की आपल्या समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा। बरेचसे खेळाडू आहेत ज्या खेळाडूंमध्ये क्रिकेटचं कौशल्य हे मात्र खूप चांगल्या पद्धतीने पूरक आहे आणि उद्देश एकच आहे की ज्या पद्धतीने म्हणजे पालघर जिल्ह्याचा आपण विचार केला तर शार्दूल नरेंद्र ठाकूर हा पहिला असा खेळाडू आहे जो इंडियन प्रीमियर लीग देखील खेळला पालघर डिस्ट्रिक्टच्या माध्यमातून आणि त्यानंतर तो भारतासाठी देखील खेळला। तर असा एखादा खेळाडू या समाजामधून देखील पुढे यावा आणि त्याने आदिवासी समाजाचं नाव मोठं करावं, हा एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून गेले 30 ते 40 दिवस अहोरात्र झटणाऱ्या या संपूर्ण कमिटीसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आपण करायचा आहे। खूप सारी मेहनत त्यांच्या माध्यमातून आणि सर्वात महत्त्वाचं नाव म्हणजे पडद्यामागचे हिरो। मी पालघर जिल्ह्यामध्ये व्यावसायिक बऱ्याचशा स्पर्धा करतो
परंतु जेथे लाख मोलाची बक्षिसं असतात, परंतु जेव्हा मी या STMPL मध्ये येतो येथे एक गोष्ट वेगळी असते, प्रत्येक गोष्टीचं एक वेगळं वैशिष्ट्य असतं आणि ही स्पर्धा नियोजित करण्यासाठी कमिटी समवेत विनामूल्य सहकार्य जर कोणी केलं असेल तर ते नाव आहे JSR स्पोर्ट्स मनोर. जय श्रीराम. आणि सांगायला आनंद वाटतो की हे विनामूल्य सहकार्य फक्त एवढ्यासाठी झालं कारण हे सर्व घनिष्ठ मित्र आहेत आणि आपल्या मैत्रीला मात्र या क्रिकेटच्या माध्यमातून खूप पुढे नेत असताना इतकी मोठी भव्य आणि दिव्य स्पर्धा त्यांनी नियोजित केली, त्याबद्दल सर्व STMPL कमिटीचे आम्ही शतशः ऋणी आहोत. खूप खूप धन्यवाद. आता आपण तदनंतर मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय श्रीयुत विष्णू कडव साहेब, आपण आपलं अमूल्य असं मनोगत या ठिकाणी साहेब व्यक्त करावं. हॅलो. आदिवासी कला क्रीडा गेल्या 18 ते 19 तारखेपर्यंत 15 तारखेपासून ते 18 या 5 दिवसामध्ये या मनोहर विभागामध्ये आपण सालाबादाप्रमाणे मला वाटते 7वं वर्ष इथे आयोजित करीत आहोत आणि या आयोजित मंडळाने सुरेख असं या ठिकाणी सहकार्य करून चांगल्या स्पर्धा पार पाडण्यासाठी सर्व खेळाडूंना उत्साहित करण्यासाठी चांगले प्रयत्न केलेले आहेत आणि या आजच्या शेवटच्या जवळजवळ 12 संघांनी ते भाग घेतले होते. या 12 संघांमधून अंतिम विजेत्यापर्यंत जे संघ आलेले आहेत त्यांचा या ठिकाणी गौरव करण्यात येणार आहे आणि या गौरव समारंभामध्ये या आपल्या स्टेजवरती मान्यवर आमचे मित्र कमलाकर दलवी, माजी जिल्हा परिषद सदस्य कल्पेश सांबरे, विलास पाडोसा चे मित्र कैलास तरे, अनंत पुजारा, आमचे मित्र माजी जिल्हा परिषद सदस्य जयवंत गुरोडा, पंचायत समिती सदस्य माडवी साहेब, आमचे मित्र कृषी विभागीय अध्यक्ष अध्यक्ष वेडगा साहेब, उपसरपंच प्रसाद भोईर, आमचे मित्र नितीन तुंबडा, तसेच तांबडी काका, आमचे दाभाडे साहेब, विनोद पराड, सय्यद भाई आणि आमचे खास तारवी साहेब, उपस्थित सर्व मान्यवर मित्रांनो, खेळाडू मित्रांनो, आपण खरोखरच आपण या समाजाच्या स्पर्धा का भरवतो तर कुठेतरी समाजातील युवकांनी एकत्र येऊन आपलं एक व्यासपीठ आणि आपला एकोपा व्हावा अशा उद्दिष्टाने हे मंडळ नेहमीच आपल्याला सांगत आलेलं आहे आणि त्याप्रमाणे आपण या ठिकाणी स्पर्धा सुरू ठेवतोय. आपण जरी आंतरराष्ट्रीय राज्य पातळीवर खेळत नसलो तरी या ग्रामीण भागामध्ये आपल्यात जे गुण आहेत, आपल्याकडे जो क्रिकेट आहे तो खरोखरच तुम्ही या ठिकाणी आपण तो दाखवलेला आहे. हम भी कभी कम नाही अशा पद्धतीचं तुमचं या ठिकाणी चांगलं सुरेख खेळ झालेला आहे आणि अंतिम विजेत्यापर्यंत इथे आजच्या दिवसामध्ये सेमीफायनलच खेळवले गेले आणि हे सेमीफायनल पडताना मी सुद्धा आज पूर्णच सामने बघितलेले आहेत. खूप मला सुद्धा आनंद झालेला आहे. मित्रांनो, ठीक आहे, या ठिकाणी हार जीत असते. आता या अंतिम सामन्यामध्ये मला वाटतं आमचे मित्र कैलासजी तरे आणि कमलाकर दळवी यांच्यात लढत झाली. त्यांच्यात तरे साहेब विजेते झालेत, उपविजेते कमलाकर दळवी साहेब यांची संघ झालेला आहे. त्यांचे मी अभिनंदन करेन. बाकीचे जे संघ 3ऱ्या क्रमांक 4थ्या क्रमांकावर जे राहिलेले आहेत त्यांचे सुद्धा कौतुक. त्यांनी सुद्धा पुढील वर्षी चांगले प्रयत्न, आपले चांगले खेळाडूंची निवड करावी आणि त्यांनी सुद्धा पुढील सामन्यामध्ये प्रथम क्रमांक कसा पटकावता येईल यासाठी प्रयत्न ठेवले पाहिजेत. या ठिकाणी मी आणखीन एक सांगेन, आपण खेळत असताना अरे तुमचे 4-5 दिवस गेले असतील आणि यापुढेही तुम्ही आपला पहिला रोजगार, आपली काही नोकरी असेल, धंदा असेल, व्यवसाय असेल, हे बघूनच, कारण आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये खूप क्रिकेटच्या स्पर्धा आहेत. तिथे आपण जर रोजच कुठे ना कुठे गेलो तर आपल्या घरी सुद्धा आई वडील काही विचार करत असतात. ठीक आहे, खेळताना त्यांना आवड वाटते, पण काही
जिम्मेदाऱ्या आहेत त्या सुद्धा आपण पार पाडल्या पाहिजेत. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण अंतिम विजेत्यांचे आता इथे विजेते म्हणून त्यांना पारितोषिक देणार आहेत. एवढे बोलून मी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर एक विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. कुठलीही लीग फॉर्मॅट मधील स्पर्धा जर नियोजित करायची असेल तर संघ मालकांविना ते शक्य नाही आणि म्हणूनच सर्व 12 संघांमधील संघ मालक जे आहेत, अर्थातच आपण पाहतोय रुद्र वॉरियर संघाचे संघ मालक सुरेंद्र गोवारी आणि हेमंत गोवारी सावरकंड, तरे ग्रुप संघाचे संघ मालक कैलास दादा तरे आणि नितेश दादा तरे, किंग शिवाजी संघाचे संघ मालक कमलाकरजी दळवी साहेब वांदिवली, माऊली संघाचे संघ मालक नितीनजी तुंबडा साहेब, प्रसादजी बोईर साहेब, प्रकाशजी वेडगा साहेब, आई गावदेवी संघाचे संघ मालक धर्मेशजी दळवी साहेब, विलासजी काटाळ साहेब, AK1000 संघाचे संघ मालक विष्णू जाधव साहेब, शिवानी स्पोर्ट विष्णू कडव साहेब AK1000 संघाच्या माध्यमातून जे माजी समाज कल्याण सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य अशी त्यांची ख्याती राहिले. शिवानी स्पोर्ट्स संघाचे संघ मालक बाळा पवार साहेब, वीर फायटर संघाचे संघ मालक ईश्वरजी बरट साहेब, मनोहर 11 संघाचे संघ मालक रुपेश वांगड साहेब, निलेश सांबरे साहेब, एकविरा पोळे संघाचे संघ मालक लक्ष्मणजी सुतार साहेब, सुदाम भगत साहेब, हायस्कूल डोंगरी संघाचे संघ मालक राकेश मोये साहेब, चेतन वायडा साहेब आणि 11 स्टार क्रिकेट क्लब वाकडी वसरोळी संघाचे संघ मालक लोकेशजी बसवत आणि किरणजी बसवत. सर्व संघांसाठी एकदा जोरदार जे संघ मालक आहेत त्या संघ मालकांसाठी जोरदार टाळ्यांचा गजर आपण जरूर करा. संघ मालकांविना हे शक्य नाहीये. संघ मालक आणि खेळाडू जेव्हा सहभाग घेतात लीग फॉर्मॅट मध्ये तेव्हा कुठेतरी जाऊन हा लीग फॉर्मॅट उदयाला येतो आणि म्हणून सर्व खेळाडू आपण सहभाग घेतलात आणि संघ मालक आपण आपल्या कष्टाची जे काही कमाई आहे ते आपल्या समाजातील खेळाडूंच्या विकासासाठी प्रायोजकत्वाच्या स्वरूपात दिली. म्हणून सर्व संघ मालकांचे देखील STMPL च्या वतीने मी हात जोडून आभार व्यक्त करतोय. खूप खूप धन्यवाद. आता आपण वळणार आहोत खेळाडू वर्ग ज्या गोष्टीची ताटकळत वाट पाहत आहेत त्याच पारितोषिक वितरण समारंभाकडे. सर्वप्रथम जी कॅश स्वरूपात प्राइज आलेले आहेत ते आपण वितरित करूयात. माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतील मंगेश जाधव आणि रोशन जाधव. प्रत्येक हॅलो, आपल्याला 5 दिवसासाठी जे समालोचक जे आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध झालेले दीपेश कंडी सर यांचा आपण स्वागत सन्मान करणार आहेत. आता त्यांचं स्वागत सन्मान करण्यासाठी मी महेंद्र गोवारी यांना मायक्रोफोनवरती बोलवतो. सर धन्यवाद सर. तुम्ही अवेलेबल नव्हते तरी पण माझ्या शब्दाचा मान ठेवून तुम्ही इथे समालोचनासाठी आले त्याबद्दल मी तुमचा खूप ऋणी आहे. थँक्यू. असंच आम्हाला सहकार्य करत राहा. आदिवासी कला क्रीडा मंडळ तुमचं खूप खूप आभार व्यक्त करते. थँक्यू प्रशांत दादा. आणि आपल्यासारख्या व्यक्तिमत्वासाठी मात्र आम्ही काही करू शकतो एवढंच म्हणू शकतो. तसेच STMPL च्या माध्यमातून जी समालोचनाची संधी मिळाली त्याबद्दल मी सर्व आयोजक कमिटीचे आभार व्यक्त करतोय. सर्व खेळाडूंचं आणि आयोजकांचं यापुढे देखील असंच प्रेम राहील हीच भगवंताचरणी मी प्रार्थना करतोय आणि पुढील पारितोषिक वितरणाकडे वळतोय. सर्वप्रथम आपण अंतिम सामन्यामधील प्लेयर ऑफ द मॅच या अवॉर्ड कडे वळणार आहोत. हे पारितोषिक वितरित करण्याकरिता मी विनंती करेन आदरणीय बाळा पवार यांच्या शुभ हस्ते अंतिम सामन्यामधील प्लेयर ऑफ द मॅच चा अवॉर्ड आपण वितरित करणार आहोत. जे पारितोषिकाचं स्वरूप आहे ते आकर्षक स्वरूपातील टी शर्ट जे सांबरे SB स्पोर्ट्स चे सर्व अर्थातच आपण बघू शकाल निलेश सांबरे वालेव यांच्या माध्यमातून आकर्षक टी शर्ट आपल्याला पाहायला मिळतं. अंतिम सामन्यामधील सामनावीर खेळाडूसाठी तसेच रफिकजी फत्तू तडवे यांच्या माध्यमातून देखील आकर्षक चषक आणि हे पारितोषिक वितरित करण्याकरिता मी विनंती करेन आदरणीय नितीन दादा तुंबडा आपण यायचा हे पारितोषिक वितरित करण्याकरिता. अंतिम सामन्यामधील प्लेयर ऑफ द मॅच हे पारितोषिक वितरित करण्याकरिता आपण यावं मुख्य व्यासपीठासमोर. पारितोषिकाचं स्वरूप आकर्षक करंडक, आकर्षक टी शर्ट आणि समवेत
मान्यवरांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित केलं जाईल. तर अंतिम सामन्यामधील प्लेयर ऑफ द मॅच, एनी गेसेस कोण असेल प्लेयर ऑफ द मॅच? अंतिम सामन्यामधील प्लेयर ऑफ द मॅच आहे ऍब्सोल्युटली राईट पंकज पाटील. आदरणीय अशोक पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक देखील आदरणीय अशोक पाटील पिताश्रींच्या माध्यमातून पंकज करिता 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील आपल्याला पाहायला मिळतं. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे या खेळाडूसाठी. सुंदर आणि दर्जेदार प्रदर्शन. कॉंग्रॅच्युलेशन्स पंकज. आणि चला धन्यवाद पंकज. आपल्या पुढील वाटचालीकरिता मनपूर्वक शुभेच्छा. पुढील पारितोषिक वितरणाकडे आपण वळणार आहोत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि पारितोषिक वितरित करण्याकरिता मी विनंती करतोय आदरणीय कमलाकरजी दळवी साहेब आपण यायचं आहे मुख्य व्यासपीठासमोर. आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा अवॉर्ड या ठिकाणी वितरित केला जाईल. बेस्ट फिल्डर कोण असेल मित्रांनो, काही अंदाज? बेस्ट फिल्डर STMPL 2024 या 7व्या हंगामामधील आपल्याला पाहायला मिळतोय अकोली गावचा ब्रँड उमेश वावरे. जबरदस्त क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून बघायला मिळालं आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा हकदार मात्र हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप खूप अभिनंदन उमेश. आणि पुढील वाटचालीकरिता मनोमन शुभेच्छा. ब्रँड ऑफ अकोली उमेश वावरे बेस्ट फिल्डर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तदनंतर पुढील पारितोषिक वितरण आपण करणार आहोत उत्कृष्ट गोलंदाज. आणि पारितोषिक वितरित करण्याकरिता मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय गणपत मामा तांबडे आपण यायचा आहे. जो उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा आकर्षक करंडक होता तो आपल्याला सौजन्य झाला होता. या स्पर्धेच्या माध्यमातून जे दाते आहेत ते दाते देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदरणीय सुनील दादा वजे यांच्या माध्यमातून हे आकर्षक करंडक सौजन्य झालं होतं. आता आपण उत्कृष्ट गोलंदाजाकडे वळतोय आणि उत्कृष्ट गोलंदाज जे दाते आहेत आदरणीय विलास रघुनाथ पाडूसपाडा यांच्या माध्यमातून हे करंडक सौजन्य झालंय आणि वितरित केलं जाते ते गणपत मामा तांबडे यांच्या माध्यमातून. उत्कृष्ट गोलंदाज संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघू शकाल. बघा रेस खूप सुंदर होती. खरं तर दुसऱ्या क्रमांकावरचा जो गोलंदाज आहे त्याने 16 विकेट्स बाद केले होते आणि पहिल्या क्रमांकावरचा जो गोलंदाज आहे त्याने केवळ एकच विकेट जास्त घेतलेला आहे 17 विकेट्स. याचाच अर्थ दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज होता अजित पानेरा 16 विकेट्स आणि पहिल्या क्रमांकावर सागर धानवा ब्रँड ऑफ सातिवली 17 विकेट्स. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. सागर धानवा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. दर्जेदार प्रदर्शन 17 विकेट्स. SB स्पोर्ट्सच्या माध्यमातून ब्रँड ऑफ वालिव निलेश सांबरे यांच्या वतीने आकर्षक टी शर्ट समवेत आकर्षक करंडक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. कॉंग्रॅच्युलेशन सागर आणि पुढील वाटचालीकरिता अनेक अनेक शुभेच्छा. पुढील पारितोषिक वितरण आहे या स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज. हे पारितोषिक वितरित करण्याकरिता मी विनंती करतोय आदरणीय विलासजी पाडुसा साहेब आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित केलं जाईल. या स्पर्धेकरिता उत्कृष्ट फलंदाजाचा आकर्षक करंडक दीपक बबन दुमाडा पोचाडे यांनी सौजन्य केलेला आहे आणि विलास साहेब पाडोसा यांच्या शुभ हस्ते आपण हे वितरित करतोय. उत्कृष्ट फलंदाज जर आपण विचार केला उत्कृष्ट फलंदाजाचा तर संपूर्ण स्पर्धेअंतर्गत खूप जबरदस्त चुरस राहिले.
दुसऱ्या क्रमांकावरचा खेळाडू जर आपण पाहिलं तर 162 धावा केल्या होत्या. अर्थातच 1000चा खेळाडू सूरज सांबरे आणि त्याला केवळ 22 धावांनी मात्र ओव्हरटेक केलं ते ब्रँड ऑफ तामसाई रुपेश वनगा. 184 धावा. बेस्ट बॅटर, उत्कृष्ट फलंदाज. पारितोषिकाचं स्वरूप आकर्षक करंडक समवेत एसबी स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहतोय. आकर्षक टी शर्ट देऊन खेळाडूला मात्र या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप खूप अभिनंदन. दर्जेदार खेळ मात्र आपल्याला पाहायला मिळाला. ब्रँड ऑफ तामसाई रुपेश करता एकदा येऊ द्या जोर. अद्वितीय कामगिरी. तब्बल 184 धावा रुपेशच्या बॅट मधून. पुढील पारितोषिक वितरण आहे प्लेयर ऑफ दी सिरीज. हे पारितोषिक वितरित करण्याकरिता मी त्रिमूर्तीला विनंती करेन. अर्थातच आदरणीय प्रकाश दादा वेडगा, कृषी अधिकारी दुकटन, आदरणीय प्रसाद दादा, गोपीनाथ भोईर, माजी सरपंच दुकटन आणि आदरणीय नितीन दादा तुंबडा आपण यायचं आहे. त्रिमूर्ती आपण या. प्लेयर ऑफ दी सिरीज चा अवॉर्ड वितरित करण्याकरिता स्पर्धेच्या माध्यमातून हे जे आकर्षक करंडक आहे आदरणीय सचिन दादा भगवान भोईर दुकटन यांच्या माध्यमातून आपल्याला सौजन्य करण्यात आलेलं आहे. तसेच मात्रे ब्रदर्स यांच्या माध्यमातून आकर्षक बॅट देखील आपल्याला पाहायला मिळते स्पर्धेच्या माध्यमातून. आणि प्लेयर ऑफ द सिरीज प्लेयर ऑफ द सिरीज करिता आपण बघू शकाल पॉइंट्स जे काउंट करण्यात आलेले आहेत. दुसऱ्या क्रमांकावरती जो खेळाडू होता त्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये 139 धावा आणि 10 विकेट्स घेतले. आणि याचं जर काउंटडाऊन एकंदरीत काउंटिंग केलं तर 10 विकेट्सचे 100 पॉइंट आणि 139 धावांचे 139 पॉइंट. याचा अर्थ टोटल 239 पॉइंट्स पंकज पाटील ब्रँड ऑफ सातिवली याच्या नावावरती होते. परंतु पहिल्या क्रमांकावरती त्याला ओव्हरटेक करणारा खेळाडू अर्थातच रुपेश वनगा याने तब्बल 184 धावा आणि 9 विकेट्स म्हणजे 274 पॉइंट्स मिळवून प्लेयर ऑफ दिस सिरीज एसटीएमपीएल सीझन 7 च्या माध्यमातून रुपेश वनगा ब्रँड ऑफ तामसई. कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप खूप अभिनंदन. आणि जवळपास जर आपण विचार केला तर 35 पॉइंटचा मात्र या ठिकाणी तफावत बघायला मिळाली ती दोन्ही देखील खेळाडूंमध्ये. आणि त्याचा परिपाक आपण पाहिलाय. पहिल्या क्रमांकावरती रुपेश वनगा. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. प्लेयर ऑफ दिस सिरीज. आकर्षक बॅट, आकर्षक करंडक आणि आकर्षक टी शर्ट आदरणीय सचिन भगवान भोईर दुकटन यांच्या माध्यमातून आकर्षक करंडक. मात्रे ब्रदर्स चंद्र यांच्या माध्यमातून आकर्षक बॅट आणि एसपी स्पोर्ट्सच्या माध्यमातून आकर्षक टी शर्ट. तब्बल 184 धावा आणि 9 विकेटच्या सहाय्याने रुपेश वनगा जो ठरलाय प्लेयर ऑफ दिस सिरीज एसटीएमपीएल 2024च्या या 7व्या हंगामामध्ये. आता आपण पुढील पारितोषिक वितरणाकडे वळणार आहोत. चतुर्थ क्रमांकाच्या आकर्षक करंडक वितरित करण्याकरिता मी विनंती करतोय एक महत्वपूर्ण सूचना या ठिकाणी आम्ही करतोय. आदरणीय विनोददादा पराड यांच्या माध्यमातून जे पारितोषिक आपल्यापर्यंत पोहोचलं होतं अर्थातच प्रत्येक विकेटसाठी, चौकारासाठी आणि षटकारासाठी जे पारितोषिक होतं ते पारितोषिक वितरित करण्यात आलेलं आहे. जोरदार टाळ्यांचा गजर येऊ द्या विनोददादा पराड यांच्यासाठी. आणि कमिटीने खरं तर थोडी घाई केली, लगेचच हिशोब क्लिअर करून घेतला, परंतु महत्वपूर्ण सूचना आम्ही पोहोचवतोय दात्यांपर्यंत. तसेच गणपत मामा तांबडे यांच्याकडून जे 200 रुपयांचं पारितोषिक आलं होतं ते देखील वितरित करण्यात आलंय. आणि राकेश दादा दुमाडा यांच्याकडून जे पारितोषिक आलं होतं ते देखील वितरित करण्यात आलेलं आहे. खेळाडूंपर्यंत ही सर्व पारितोषिक पोहोचलेले आहेत. दात्यांच्या माहितीसाठी रुपेश जे आपण यायचं आहे रुपेश वनगा आपल्याकरिता आपले परम मित्र रोशन रावते सिंगर जे पलटण गँग मधून बिलॉंग करत आहेत त्यांच्या माध्यमातून 2000 रुपयांचं रोख पारितोषिक आलेलं आहे आपल्या उत्कृष्ट खेळासाठी.
मी विनंती करतो हे पारितोषिक वितरित करण्यासाठी आदरणीय महेंद्र दादा गोवारे आपण या आपल्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित करायचं आहे 2000 रुपये रोख स्वरूपामध्ये. तदनंतर आपण चतुर्थ क्रमांकाच्या करंडकाचं वितरण या ठिकाणी करणार आहोत. हे पारितोषिक वितरित करण्यासाठी मी विनंती करेन आदरणीय गणपत मामा तांबडी आणि दामू दाभाडे साहेब आपण यावं. मुख्य व्यासपीठासमोर आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी वितरित केली जाईल स्पर्धेच्या माध्यमातून. आदरणीय गणपत मामा तांबडी आणि आदरणीय दामू दाभाडे साहेब आपण यावं. आपल्या शुभ हस्ते हे चतुर्थ क्रमांकाचं आकर्षक करंडक वितरित केलं जाईल. आणि तसेच संपूर्ण JSR स्पोर्ट्स जय श्रीराम स्पोर्ट्स मनोर आपण देखील यायचं आहे कृपया करून. आणि STMPL कमिटी आपणही या हे पारितोषिक वितरित करण्याकरिता. या स्पर्धेच्या माध्यमातून जय श्रीराम स्पोर्ट्स मनोर आपल्याला पाहायला मिळत आहेत. दिनेश दादा सुतार त्यांच्या समोर निलेश हाडळ अनिल डुकले त्या ठिकाणी आहेत. त्याचे दाभाडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि एकंदरीत चतुर्थ क्रमांकाचा हकदार ठरलाय तो स्पर्धेच्या माध्यमातून माऊली हा संघ जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. सुंदर आणि अद्वितीय प्रदर्शन संघ मालक त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. प्रसाद दादा गोपीनाथ भोईर प्रकाशजी वेडगा नितीनजी तुंबडा. चला खेळाडू वर्ग आपण या STMPL च्या या चौथ्या एकंदरीत 7व्या हंगामामध्ये चौथ्या क्रमांकाचा हकदार ठरलाय तो संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच माऊली सुंदर आणि अद्वितीय प्रदर्शन या स्पर्धेच्या माध्यमातून आउटस्टँडिंग क्वालिटी परफॉर्मन्स जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. संघासाठी खूप चांगली वाटचाल राहिली या 5 दिवसांमध्ये. माऊली संघाच्या माध्यमातून खेळीमेळीचं वातावरण आणि शिस्तप्रिय वातावरणामध्ये स्पर्धा मात्र परिपूर्ण केली जाते. कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीकरिता अनेक शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून. पुढील पारितोषिक वितरणाकडे आपण वळणार आहोत. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे. पारितोषिक वितरणासाठी मी विनंती करेन आदरणीय कमलाकरजी दळवी साहेब आणि त्यांच्या समवेत आदरणीय बाळू मडवी साहेब, समवेत विनोददादा पराड साहेब आणि आदरणीय अनंता पुंजारी साहेब. साहेब या आपल्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित केलं जाईल तृतीय क्रमांकाचं. आणि तृतीय क्रमांकाचा हकदार आहे 1000 जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे संघासाठी. आदरणीय विष्णू लक्ष्मण कडव साहेब एक दिग्गज व्यक्तिमत्व आणि सरांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जिल्हा परिषद सदस्य तथा माजी समाज कल्याण सभापती आणि त्यांचा संघ तृतीय क्रमांकाचा हकदार पाहायला मिळतोय तो STMPL च्या माध्यमातून. आणि दिग्गज मान्यवरांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक या ठिकाणी वितरित केलं जातं. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. हे स्वागत. सन्मानाच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाचा हकदार 1000 दुर्वेज STMPL 2024 सीझन 7. कॉंग्रॅच्युलेशन्स. खूप सारी मेहनत या क्षणासाठी केली होती 1000 या संघाने आणि सचिन पडवळे मात्र त्या ठिकाणी जागा बनवतायत फोटोमध्ये क्लिक होण्यासाठी. आणि खूप चांगला हा सोनेरी क्षण आपल्याला अनुभवायला मिळतोय. खूप सारं अभिनंदन. आदरणीय विष्णूजी कडव आपले देखील अभिनंदन. संघ मालक आहेत आणि एक चमचमणारा करंडक मात्र यांच्या संघाच्या नावावरती पाहायला मिळतं. खूप चमकदार कामगिरी 1000 दुर्वेद संघाच्या माध्यमातून. आता आपण पुढील पारितोषिक वितरणाकडे वळणार आहोत. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक वितरित करण्याकरिता मी विनंती करेन या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय विष्णू कडव साहेब, आदरणीय विलास पाडुसा साहेब, आदरणीय कल्पेश सांबरे साहेब आणि आदरणीय भरत तारवे साहेब या आपण आपल्या शुभ हस्ते हे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक वितरित करणार आहोत. आणि द्वितीय क्रमांकाचा हकदार आदरणीय कमलाकरजी दळवी प्रेझेंट किंग शिवाजी द्वितीय क्रमांकाचे हकदार ठरलेले आहेत. यावं मुख्य व्यासपीठाजवळ. आणि द्वितीय क्रमांकाचं जे पारितोषिक आहे आदरणीय सन्माननीय विष्णू लक्ष्मण कडव यांच्या माध्यमातून सौजन्य करण्यात आलेलं आहे. रोख स्वरूपामध्ये आपण बघू शकाल 20,000 रुपयांचं जे आर्थिक सहाय्य स्पर्धेसाठी आपल्या एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे.
खूप छान पद्धतीने धन्यवाद विष्णू कडव साहेब, ज्यांच्या माध्यमातून तब्बल 20,000 रुपये द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिकासाठी सौजन्य करण्यात आले. त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. खूप खूप अभिनंदन किंग शिवाजी. आणि आदरणीय कमलाकरजी दळवी साहेब खुश आहेत पूर्णपणे, त्यांच्या चेहऱ्यावरती एक बिग स्माइल आहे. द्वितीय क्रमांकाचे एकदार उपविजेते ठरलेले आहेत, त्यांचं देखील मनापासून अभिनंदन. आता आपण पहिल्या क्रमांकाच्या पारितोषिक वितरणाकडे वळणार आहोत. 3 cheers फॉर विनिंग टीम. हिप 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 हिप. पहिल्या क्रमांकाचा आकर्षक करंडक वितरित करण्याकरिता आवर्जून एक गोष्ट उल्लेख करावी लागेल. पहिल्या क्रमांकासाठी आदरणीय महेंद्रदादा गोवारी यांच्या माध्यमातून तब्बल 40,000 रुपये या स्पर्धेकरिता सौजन्य करण्यात आलेले आहेत. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे या दानशूर व्यक्तिमत्वासाठी. आणि मी विनंती करेन हे पारितोषिक वितरित करण्याकरिता आदरणीय जयवंत गुरुडा साहेब आपण यावं. या स्पर्धेचे विशेष अतिथी एक दर्जेदार व्यक्तिमत्व आणि त्यांच्या समवेत महेंद्रदादा गोवारी या दोन्ही देखील दिग्गज व्यक्तिमत्वांना मी विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित करायचं आहे. आणि ही चारही करंडक जी सौजन्य करण्यात आलेले आहेत कैलासवासी सौभाग्यवती कांताबाई हिरालाल गुरोडा, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा माजी सरपंच वाडा खडकोना ग्रामपंचायत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरणीय सन्माननीय श्रीयुत विलास सुकुरतर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करायचा आहे. माजी आमदार महोदय बोईसर विधानसभा, 4 ही करंडक त्यांच्या माध्यमातून सौजन्य या आदरणीय महेंद्रदादा आणि आपल्या समवेत दिग्गज व्यक्तिमत्व अर्थातच आपल्याला पाहायला मिळतात. त्या स्पर्धेचे विशेष अतिथी माजी जिल्हा परिषद सदस्य पालघर जयवंत हिरालाल गुरोडा, समवेत आदरणीय संतोषजी खांडेकर आपण देखील यायचं आहे. आणि या 3 दिग्गज व्यक्तिमत्वांसमवेत संपूर्ण व्यासपीठ आपण देखील यावं हे पारितोषिक वितरणासाठी, कारण पहिल्या क्रमांकाचा करंडक आहे. जे या पारितोषिक आपण पाहतोय आदरणीय महेंद्रदादा गोवार यांच्या माध्यमातून 40,000 आणि आकर्षक करंडक या संपूर्ण व्यासपीठ यायचं आहे. पहिल्या क्रमांकाच्या हकदार तर कैलास दादा तरे आणि नितेश दादा तरे यांचा संघ पाहायला मिळतो. या संपूर्ण व्यासपीठ यायचं आहे पहिल्या क्रमांकाच्या वितरणासाठी. मान्यवर काही सेकंद थांबा, आपण वंदे मातरम सहित फिनिश करणार आहोत. नम्र विनंती स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी करीत आहोत. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे पहिल्या क्रमांकाच्या एकदा या व्यासपीठ. पहिल्या क्रमांकाचा करंडक आहे संपूर्ण व्यासपीठ या मुख्य मान्यवरांना समवेत. आणि हे सुरेख क्षणचित्र या ठिकाणी कैद केलं जाईल. पहिल्या क्रमांकाचे हकदार आपल्याला पाहायला मिळत आहेत तरे ग्रुप, आदरणीय कैलासदादा तरे आणि त्यांच्या समवेत नितेश तरे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, जे गांजी ढेकाळे इथून बिलॉंग करत आहेत. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाचे हकदार ठरले ते 2024 सीझन 7 STMPL ज्यांनी गाजवून दाखवलंय, मैदान दरारून दणाणून सोडलंय असा संघ पाहायला मिळतोय. आणि या मनापासून अभिनंदन. येणाऱ्या काळामध्ये देखील अशाच प्रकारचा खेळ आपल्या माध्यमातून होत राहू द्या हीच ईश्वर चरणी आम्ही प्रार्थना करतोय. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आणि सर्व उपस्थित मान्यवरांचे पुनश्च एकदा STMPLच्या वतीने मनपूर्वक आभार. खूप खूप धन्यवाद. सर्व खेळाडूंना आता विनंती आहे आपण वंदे मातरम सहित या स्पर्धेची सांगता करणार आहोत. तर आपापल्या शिरावरील ज्या कॅप्स आहेत त्या बाजूला करा. आणि फोटो सेशन संपूर्ण रात्र तुमच्याकडे आहे. फोटो सेशन चालू राहू द्या, फक्त 5 मिनिटं द्या. 5 मिनिटांमध्ये आपण या स्पर्धेची सांगता करून घेणार आहोत. डीजे ऑपरेटर त्या ठिकाणी सज्ज आहेत. वंदे मातरम सहित आपण या स्पर्धेची सांगता करणार आहोत. कृपया करून सर्व खेळाडू वर्ग आपापल्या शिरावरील कॅप चला बाजूला करा. आणि फोटो सेशन जे आहे संपूर्ण रात्र येणारा संपूर्ण वर्ष तुमचंच आहे. वर्षभरामध्ये पाहिजे तेवढं फोटो सेशन करा, फक्त ही 5 मिनिटं आम्हाला द्या. सर्व खेळाडूंना विनंती आहे, रात्रीची वेळ आहे, घरी जाताना कृपया करून सावकाश जाण्याचा प्रयत्न करा. घरी कुणाची तरी आई, कुणाची तरी बहीण, कुणाची तरी आजी, कुणाची तरी आजोबा, सौभाग्यवती आणि कुणाची तरी मुलगी किंवा मुलगा तुमची वाट पाहतो आहे. त्यामुळे 40 ते 50चा स्पीड पुरेसा झाला. आणि जाताना जास्तीत जास्त डबल सीट पुरेसं झालं. ट्रिपल सीट जाण्याचा प्रयत्न करू नका, कारण सळसळतं गरम रक्त आहे. या गोष्टीचं भान तुम्ही जरूर ठेवा. आमच्या समालोचन कक्षमधून ही प्रेमपूर्वक आपणास विनंती करतोय. परेड विश्राम, परेड सावधान, एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर.
वंदे भारत माता की